मी अरुण खोडके. शिवचिंतन. विविध पत्रांमधून रायगडचे वर्णन केले ते असे. वाटेमध्ये पायऱ्या खोदलेल्या आहेत. दरवाजातील पायऱ्या पक्क्या खडकात खोदलेल्या आहेत. जिथे टेकडीला निसर्गता अभेद्यता नाही तिथे 24 फूट उंचीचा तट बांधला आहे. 40 फुटावरती लगेच दुसरी भिंत बांधून हा किल्ला इतका अभेद्य बनवला आहे की अन्नाचा भरपूर पुरवठा झाल्यास हा किल्ला अगदी अल्प सुबिंदच्या साहाय्याने सर्व जगाविरुद्ध लढू शकेल. पाण्याकरिता मोठे तलाव असून ते पावसाळ्यात भरल्यावरती पाणी पुरून उरेल इतके होते. टेकडीच्या माथ्यावरती मोठे शहर वसले आहे. घरे सामान्य प्रतीचीच खराब अशी आहेत. अत्युच्च भागी शिवरायांचा चौसोपी वाडा आहे. त्यांच्या मध्यभागी मोठी इमारत आहे. त्यामध्ये बसून शिवराय कारभार पाहतात अशी नोंद टॉमस निकलस याने दिनांक 24 मे इसवी सन 1673 रोजी लिहिलेल्या कागदपत्रामध्ये आढळते. तसेच हेनरी ऑक्झेंडन याने सुद्धा शिवराज्याभिषेकाच्या वेळी रायगडावरती नोंदी केलेल्या कागदपत्रामध्ये सापडतात. 22 मे इसवी सन 1674 आम्हाला गडावरती येण्यास अनुज्ञा मिळाली. राजाने आमच्या गाड्यावरती राहण्याची व्यवस्था केली. त्याप्रमाणे आम्ही तिथे राहिलो. साधारणपणे त्यांच्याकडून 3 वाजता आम्ही निघालो. किल्ल्याची दुर्गम वाट पार करून आम्ही सायंकाळी सूर्यमावळती गडावरती पोहोचलो अशी नोंद हेनरी ऑक्झिंडेन यांनी करून ठेवल्याची सापडते. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.